नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे किरकिडा म्हणजेच पत्रास्टेचा केअरटेकर। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी सॉरी, आज पण पॉडकास्ट अपलोड करायला उशीर झाला। आजकाल हे सारखंच होत आहे, मला माहिती आहे, आणि त्यासाठी मी खरंच मनापासून तुम्हा सगळ्यांची माफी मागू इच्छित आहे। सध्या वर्कलोडमुळे थोडं पॉडकास्ट कधी लवकर तर कधी उशिरा असं अपलोड होते, आणि कॉमेंट्सलाही मला वेळेवर रिप्लाय देता येत नाही आहे। येत्या काही दिवसात एक फिक्स टाइमवरती मी पॉडकास्ट अपलोड करायला ट्राय करेन। आणि काल मी ॲक्च्युली 8 वाजताच अपलोड करायला ठेवलं होतं पॉडकास्ट, परंतु एरर येत होता अपलोडिंगमध्ये आणि 11 वाजता ते अपलोड झालं। पुन्हा एकदा सॉरी मंडळी। आणि हो, मला लक्षात आहे घरकोंबडीवरती पॉडकास्ट पेंडिंग आहे ते। रोज 2-4 तरी कॉमेंट्स येत आहेतच तिच्यासाठी। आता ह्या कॉमेंट्स वाचून घरकोंबडी नक्कीच खुश होत असेल आता की तिच्यावरती सगळ्यांना पॉडकास्ट ऐकायचा आहे। असो, तिच्यावर करेनच मी पॉडकास्ट ह्या वीकमध्ये। आणि आता जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या पॉडकास्टकडे वळते, जो की आहे किरकिडा। मंडळी, आता किरकिड्याची मज्जा सुरू झाली आहे, माहिती आहे का? कारण की नाखूजव बेबी गेली आहे माहेरी, आणि आता फक्त किरकिरे काकू आणि किरकिडा हे दोघच आहेत झोपडास्टेमध्ये। ते ढाई काका आणि भालू कुठे गायब झाले आहेत कितीतरी दिवसांपासून काही कळायला मार्गच नाही आहे। दिवाळीमध्ये पण ढाई काकांना दाखवलं नाही किरकिड्याने। मला वाटते आता त्यांना नाखूजव बेबी माहेरी गेली आहे तर घेऊन येईल आणि सगळी A to Z कामं करायला लावेल। त्या हेल्पर ताई वरती गेस्ट साठी उपमा घेऊन जात होत्या तर पाहिलं का त्यांना मध्येच जिन्यात थांबवलं आणि बोलतो काय तर इथे या नाश्ता करायला, मी फक्त 40 रुपये लावतो उपम्याचे। साध्या उपम्याचे 40 रुपये हा काय वेडा आहे का? 20 रुपये प्लेटने उपमा मिळतो, हा डायरेक्ट डबल रेट लावतोय। निदान 25-30 रुपये ठीक आहे, 40 रुपये एक प्लेट उपम्याला कोण देईल तरी का हो मंडळी? ह्याचे अंधमंद भक्त पण ना ह्याच्यासारखेच गॉन केस आहेत। आता ती भव्य ड्रेस दाखवायला तिच्या आजीला आली होती त्या झोपडास्टेमध्ये, तर तिलाही टोकत होता की काय इथे काय काम तुझं? अरे बाबा, तुला काय करायचं आहे रे? गप बस ना जरा, नुसतं डोकं आउट करून टाकलंय फालतूची बडबड करून। तिघी बहिणी आल्या होत्या तर त्यांना पण बोलतो काय तर मी तुमचे सारखे व्हिडिओ का काढतो आहे माहिती आहे का? कारण की तुमची मुलं बघतील ना व्हिडिओ। अरे चूप रे किरकिड्या, बाकी कोणी येत नाही आहे तुझ्या व्हिडिओ मध्ये, आणि त्या तिघी जणी येत आहेत व्हिडिओ मध्ये म्हणून मौके पे चौका मारत होतास तू। तुला काय वाटलं तुझी ही चाल आम्हाला समजणार नाही का? लोकांना त्या सोन्याच्या रूम मध्ये यायला रिकमेंड करत होता बाई माणूस। शी, काय तो रूम आहे का? मी तर शेवटचं ऑप्शन असेल ना उद्या ह्याच्या झोपडास्टेचा तरी तिथे राहणार नाही। आकार ना उकार त्या रूमला, नुसती लांबी आहे आणि सगळीकडे बेडच बेड। अरे 2 माणसं उभी पण नाही राहू शकत, सगळीकडे बेडच बेड आहे। बरोबरच आहे याचं, पण लहानपणापासून त्या किरकिरे काकूंना सगळीकडे लोळताना याने बघितलं आहे, त्यामुळे त्याला वाटलं असेल येणारे गेस्ट पण तसलेच असतील, खातील पितीलनी लोळत पडतील। आता आपण कुठे स्टेला जातो तर रूम कसा बुक करतो मंडळी? जो ऐसपैस असेल, डबल बेड असेल असा, नाही का? आणि 5 स्टार वगैरेलाच अशी फॅसिलिटी असते असं नाही, होमस्टे मध्ये देखील खूप छान फॅसिलिटीज असतात। आता आपल्या त्या प्रगत दादाच पाहिलं ना होमस्टे आहे, मागे तो ससूला गेला होता बघा तिकडे, त्याने जे रूम्स दाखवले होते ते देखील चांगलेच वाटले। आणि आता तर खूप जागांवरती असे होमस्टे आहे जिथे छान फॅसिलिटीज असतात। याचाच एक असा स्टे आहे नावाचा, नुसता नावाचाच नाही, झोपडास्टे आहे झोपडास्टे। काय त्या बेडशीट्सनी काय ते कर्टन, सगळंच तुलतुलीतनी गुलगुलीत। नंबर 1 नंबर 2 बंद झालं याचं बोलणं तर आता लाद्या पण मोजून दाखवत बसला होता। काय बोलायचं ना या बावळट माणसाला, मला तर शब्दच सुचत नाही आहेत। तुम्हीच सुचवा मंडळी आता मला की याला काय बोलू आणि कुठल्या शब्दात बोलू। सारखा आपला वारा बघा करत होता। याच्या काकाने तरी वारा बघितला आहे का आयुष्यामध्ये कधी? तोंड दिलंय म्हणून मूर्खासारखा काहीही बडबडत असतो। त्या व्हिडिओ मध्येही कॉमेंट होत्या की नाखूजव बेबी प्रेग्नेंट आहे। मला तर काही विश्वास नाही बसत बाबा याच्यावरती। आणि तुम्हाला माहिती आहे का मंडळी, या तुलतुलीच्या लग्नाला आता 3 वर्ष होतील नेक्स्ट वीक मध्ये। एवढं मोठं सेलिब्रेशन सोडून ही नाखूजव बेबी कशी काय बरं मुंबईला गेली याला एकट्याला ठेवून? तसं बघायला गेलं तर ती नाखूजव बेबी मुंबईला गेली आहे ते तिने चांगलंच केलं आहे, निदान तेवढाच आराम हो तिला। त्या शॅम्पूचे सॅचेट दाखवत होता, मला तर वाटते ना याचा डोक्यावरचं घरटं वॉश करण्यासाठीच म्हणून हा ते शॅम्पू आणत असेल।
आणि अंधमंद भक्तांनो, उगाचच ह्याच्याकडे जाताय ना तर फुकटचं मिळते म्हणून साबण आणि शॅम्पू ढापू नका. हा जे काही प्रोडक्ट तुम्हाला देतोय ना ते नीट बघून वापरत जावा, एक्सपायरी डेट बघत जावा त्याचं, नाहीतर मग एक करता दोन व्हायचं आणि मग बसाल बोंबलत किरकिड्यासारखं डोक्याचं घरटं झालं तर. वेळीच सावध व्हा. मी माझं सांगण्याचं काम केलं, तुम्ही ऐकण्याचं काम करा. काय ते चिकन यार, जाड जाड सगळा रस्सा बनवलेला होता. एवढी थिक ग्रेव्ही असते का हो मंडई चिकनची? काही करत असतात वेड्यासारखं. आणि अंधमंद भक्तांना पण समजत नाही का आपण घरी कसं बनवतो जेवण आणि यांच्याकडे काय खायला जातात ते. बसल्या बसल्या किरकिरे काकूने एक काम तरी चांगलं केलं, मेथीची भाजी टब मध्ये लावली होती. अख्खूजाऊ बेबीला आता 20 दिवसाची सुट्टी दिली आहे किरकिड्याने माहेरी जायला. तिला याने जाऊ तर दिलं आहे, पण 8 दिवसापेक्षा जास्त दिवस तिला हा एकटीला सोडणार नाही बघा. तिच्या मागे मागे कसा जातोय ते. मला तर असं वाटते ह्या लोकांनी ना आधीच प्लॅन केला असणार. ह्या लोकांना झोपडा स्टे मध्ये यांची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची नव्हती असेल, कारण की तिकडे किरकिरे काकू आणि ढाई काका आहेत ना. माहेरी असल्यावरती कसं नाखुजाऊ बेबीला धांगडधिंगाणा करता येतो, तसं तर इथे राहूनही ते तेच करत असते. पण इथे राहिलं तर कसं हेल्पर्सला पण पार्टी द्यावी लागेल ना. खूप डोकेबाज माणसं आहेत हो मंडळी ही. त्या शनिवारी बघा किरकिडा कसा मुंबईला पळतोय ते. मे महिन्यामध्ये पण मंडळी इलेक्शन होतं, तेव्हाही हा किरकिडा गावीच होता. आताही येत्या बुधवारी इलेक्शन आहे, पण हा किरकिडा तर अजून गावीच पडलेला आहे. हे लोक तर स्वतःला एक सोशल इन्फ्लुएन्सर म्हणून घेतात ना. वोटिंगच्या वेळी यांच्यातला इन्फ्लुएन्सर कुठे जातो? यांची जबाबदारी नाही आहे का वोट करण्याची? काल किरकिडा बोलत होता इथे येऊन तुमचं पोट नाही भरणार, हा पण ओव्हर इटिंग कराल तर बिघडेल तुमचं पोट. अरे हलकट बाई माणसा, तूच सांगतोस ना इथे आले की लोक 2-2, 4-4 प्लेट खातात. एक तर देतोस केवढंस तू, किसपटा एवढं. मग लोक तर पोट भरायला घेणारच ना तुझ्याकडनं खायला. कसा रे दुतोंडी आहेस तू? आणि ओव्हर इटिंग करायला काय तुझ्यासारखे तुझे अंधमंद भक्तांना पण भस्म्या झाला आहे का? काय हो मंडळी, ते पार्किंग टाइल्स लावलंय तर सारखा कंबर ठुमकवत चालत असतो बाई माणूस. विचित्र आहे रे बाबा हा. ह्याच्यासारखा बाई माणूस तर अख्ख्या आयुष्यात बघितला नसेन मी. उगाचाच बिचाऱ्या त्या कामगारांना बोलवतो आणि रोज ह्याची लादी पुसायला लावतो. किती नालायक माणूस आहे ना हा. ती भव्या त्या अपंग लोकांसाठी मदत मागायला म्हणून आली होती, तर तिला कसा विचारत होता पाहिलत का, की सगळ्यात जास्त पैसे कोणी दिले आहेत सांग बघू, तेवढे मी देणार आहे. मला आता वाटलं की हा 2-4 हजार रुपये देईल दान म्हणून, पण कसलं काय हो, दळिंद्री माणूस आहे दळिंद्री. 50 रुपये दिले होते फक्त याने. असं वागून ना हा किरकिडा स्वतःची लायकी दाखवून देतो. सध्या जगप्रसिद्ध शेफीनबाईच्या जीवाची दैना झाली आहे झमुरीच्या नसण्यामुळे. किरकिडा कसा मुलगा आहे ना, एकदम नालायक. एखादा बोलेल आईला आराम करू दे, मी जेवण बनवतो, पण नाही, हातात कॅमेरा घेऊन झापझूप करत बसलाय व्हिडिओ काढत. जे काय आणतो ते सगळं त्या बेडरूम मध्ये ठेवतो. शी यार, बेडरूम आहे की गोडाऊन मला समजतच नाही. कबाडखाना करून ठेवलाय त्या बेडरूमचा याने. कसे काय लोक राहतात ना अशा जागेत ते त्यांचं त्यांनाच माहिती. एकदम गचाळ आहेत. आज किरकिड्याकडे कलर कामाला सुरुवात झाली होती. अरे किरकिड्या, थोबाडाला पण कलर मारणार आहे तुझ्या जरा, तो पण जरा काळा रंग मार, मस्त दिसेल एकदम मस्त. ह्या माणसाचं काय करू हो मंडळी, मला समजतच नाही. त्या ब्रशची पण साईज सांगत होता. 4 इंच वाले, 2 इंच वाले, 3 इंच वाले ब्रश आणले आहेत. अरे यार गप बस रे किरकिड्या, तुझ्या जिभेला काही हाड आहे का? अजून कसलं कसलं साईज सांगत बसशील? हेच ऐकायला बसलो आहे का आम्ही इथे? काही टाइम वेस्टिंग व्लॉग्स बनवतो हा किरकिडा. लुला कसं कुठेही हात लावत असतो पाहिलत का? शी, याच्या हातावरती ना एक दिवशी हतोडा मारला पाहिजे, तेव्हा कुठे हा गप्प बसेल. त्या घरी पेरलेल्या भाजीला कसं बनवलं होतं काकूंने पाहिलत का? शेणामध्ये पाणी टाकून उकळवून ठेवलंय त्या कढईमध्ये असं वाटत होते ते. मेथीची भाजी अशी बनवतात का? वायझेड लोक आहेत हे, खरोखर 1 नंबरचे वायझेड. काय मंडळी, बरोबर ना? तर आजसाठी एवढंच. आजचं पॉडकास्ट मी इथेच थांबवते. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा, सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.